केस काळे करण्यासाठी किंवा केस हे लांब होण्यासाठी तसेच केस गळतीच्या समस्या दूर होण्यासाठी बऱ्याच वेळेस आपण महागडे असे मार्केटमधले केमिकलयुक्त प्रोडक्ट यूज करत असतो किंवा केमिकलयुक्त जे डाय येतात ते यूज करतो. परंतु बऱ्याच वेळा त्याचे आपल्या केसांवर इफेक्ट न जाणवता रिॲक्शन देखील होत असतात. त्यासाठी आज आपण आपल्या किचनमध्येच अवेलेबल असलेल्या सिक्रेट इन्ग्रेडियंटपासून अतिशय सुंदर अशी रेमेडी तयार करणार आहोत, ज्यामुळे तुमचे केस तर काळेभोर होतीलच, त्याचबरोबर केस हे घनदाट आणि लांब सडक व्हायला देखील मदत होणार आहे. तर त्याचबरोबर स्मूथ अँड सिल्की शायनी केस तुम्हाला बघायला मिळतील. आजची ही रेमेडी तुम्हाला खूपच जास्त हेल्पफुल राहणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. तर चला वेळ वाया न घालवता या रेमेडीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी आपल्याला या रेमेडीसाठी पहिले इन्ग्रेडियंट लागणार आहे ते म्हणजेच कांदा. तर मध्यम आकाराचा कांदा या ठिकाणी घेते. तर ही रेमेडी आपल्याला फ्रेश बनवून फ्रेशच यूज करायची आहे. स्टोर आपल्याला ती करून ठेवायची नाही आहे. कुठलीही होम रेमेडी ज्यावेळेस आपण तयार करतो त्यावेळेस ती फ्रेश बनवूनच वापरा. त्यामुळे त्याचा रिझल्ट देखील आपल्याला हा खूप चांगल्या प्रकारे आणि लवकरात लवकर बघायला मिळत असतो. तर चला आता या ठिकाणी एक मध्यम आकाराचा कांदा आपण घ्यायचा आहे आणि लांब स्लाइसेसमध्ये आपल्याला कांदा हा कट करून घ्यायचा आहे. कांदा तुम्ही कशाही पद्धतीने कट करू शकतात, फक्त आपल्याला या कांद्यातला जो अर्क आहे तो आजच्या रेमेडीमध्ये चांगल्या प्रकारे उतरायला हवा. त्यासाठी बारीक असे स्लाइसेस आपल्याला करून घ्यायचे आहेत. तर बघू शकताय तुम्ही अतिशय पातळ असे बारीक काप कांद्याचे करून घेतलेले आहेत. आता या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट घ्यायचं आहे ते म्हणजे चहा पावडर. तर चहा पावडर ही आपल्या किचनमध्ये प्रत्येकाच्याच किचनमध्ये अवेलेबल असते. चहा पावडरमध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीची भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या केसांना नॅचरल कलर येण्यासाठी, त्याचबरोबर आपले केस हे स्मूथ सिल्की आणि शायनी होण्यासाठी चहा पावडर हे खूपच जास्त चांगल्या प्रमाणात किंवा चांगल्या प्रकारे मदत करत असतं. त्यासाठी चहा पावडरचा आपल्याला आवर्जून वापर करायचा आहे. तर या ठिकाणी नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपण घेतलेलं आहे चहा पावडर. आता यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजेच लवंग. तर लवंग हे आपल्या केसांसाठी खूपच जास्त हेल्पफुल असतं. आपल्या केसांमधील जे डॅन्ड्रफचं प्रमाण असतं ते देखील लवंगामुळे कमी व्हायला मदत होत असते. त्याचबरोबर केस हे गळणं कमी होऊन किंवा तुटणं कमी होऊन अतिशय लांब सडक आपले केस होत असतात किंवा घनदाट आपले केस व्हायला मदत होत असते. त्यासाठी आपल्याला या रेमेडीमध्ये लवंगाचा देखील आवर्जून वापर करायचा आहे. तर चला आता ही रेमेडी आपल्याला कशा पद्धतीने तयार करायची ते स्टेप बाय स्टेप नक्की बघा. तर यासाठी आपल्याला जायचं आहे किचनमध्ये. तर लोखंडाच्या तव्यावरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे, जेणेकरून तिचा रिझल्ट आपल्याला चांगल्या प्रकारे बघायला मिळेल. तर या ठिकाणी गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला 3 ते 4 टेबलस्पून एवढं चहा पावडर आणि 7 ते 8 एवढे लवंग घ्यायचे आहेत आणि आता हे चांगले ड्राय रोस्ट आपल्याला करून घ्यायचे आहेत. छान असा आता याचा सुगंध येतो तोपर्यंत आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर हे सगळे इन्ग्रेडियंट भाजून घ्यायचे आहेत. हे सुरुवातीला भाजल्यामुळे काय होईल की याच्यामधला जो चहा पावडरमधला कलर आहे तो देखील इन्हॅन्स व्हायला मदत होईल. तसेच लवंगामध्ये जेवढे देखील गुणधर्म असतात ते देखील ॲक्टिवेट व्हायला मदत होईल. तर आता चहा पावडर आणि लवंग चांगल्या प्रकारे भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला जे कांदे आपण कट करून घेतलेले आहेत ते ॲड करायचे आहेत आणि आता हे सगळं साहित्य आपल्याला 4 ते 5 मिनिटासाठी हाय फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यातला जो कच्चेपणा असेल तो देखील निघून जाईल आणि आपल्या केसांना देखील नॅचरली कलर व्हायला मदत होईल. तर आता यामध्ये आपल्याला साधारणतः 1 ग्लासभर एवढं पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम ही आपल्याला लो टू मीडियम एवढीच ठेवायची आहे आणि या लो टू मीडियम फ्लेमवर 5 ते 6 मिनिटासाठी या सर्व इन्ग्रेडियंटचा अर्क या पाण्यामध्ये उतरतो तोपर्यंत आपल्याला हे पाणी आता हे सगळं शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा रिझल्ट हा आपल्या केसांसाठी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळेल. तर ही रेमेडी बनवायला जेवढी सोपी आहे तेवढीच ती आपल्या केसांसाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह राहणार आहे. तर आठवड्यातनं ज्यावेळेस तुम्ही 2 ते 3 वेळा हेअर वॉश करत असणार त्यावेळेस तुम्ही ही रेमेडी नक्की तुमच्या केसांवर अप्लाय करून बघा. पहिल्या यूजमध्येच तुम्हाला खूप चांगला असा रिझल्ट बघायला मिळेल.
तर चला आता यामध्ये आपल्याला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे, ते म्हणजे कॉफी पावडर. तर कॉफी पावडरमध्ये कॅफेनचे प्रमाण हे खूप जास्त असतं. त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी कॉफीमध्ये खूप जास्त असते. तसेच आपल्या केसांना कॉफीमुळे अतिशय छान असा नॅचरल ब्राऊन किंवा कॉफी कलर यायला देखील मदत होईल. त्यासाठी आपल्याला ₹2 जे मार्केटमध्ये कॉफीचं सॅशे मिळतं ते या ठिकाणी यूज करायचं आहे. जेणेकरून आपल्या केसांना ते अतिशय जास्त हेल्दी करायचं काम करेल. तसेच हे सगळे इन्ग्रेडियंट अतिशय नॅचरली पद्धतीने आपण यूज केलेले आहेत किंवा सगळे इन्ग्रेडियंट हे नैसर्गिक आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट आपल्या केसांवर होणार नाही. तर चला आता या ठिकाणी 5 ते 6 मिनिटभर आपल्याला हे छान असं हे पाणी चा अर्क उतरतो तोपर्यंत शिजवून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि थंड झाल्यानंतर आता हे चाळून घ्यायचं आहे. तर साधारणतः या ठिकाणी 1 ग्लासचा अर्धा ग्लास एवढं पाणी होतं तोपर्यंत हे पूर्ण इन्ग्रेडियंट आपण शिजवून घेतलेले होते. आता हे 2 वाट्यांमध्ये किंवा 2 बाउलमध्ये आपल्याला डिवाईड करायचं आहे. तर या ठिकाणी याचा यूज कसा करायचा हे देखील तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. तर आपल्याला सुरुवातीला जे एका वाटीमध्ये जे आपण हे हेअर टॉनिक काढून ठेवलेलं आहे किंवा हेअर डाय काढून ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण जो रेग्युलर शॅम्पू यूज करत असतो ते आपल्याला ॲड करायचं आहे. त्यानंतर त्याच्यात थोडं अर्धा ग्लास एवढं पाणी ॲड करा आणि हे आपल्याला हेअर वॉश करत असताना यूज करायचं आहे. नक्कीच तुम्हाला या रेमेडीचा खूपच जास्त फायदा होणार आहे. तुमचे केस हे अवेळीच पांढरे झालेले असतील किंवा केस गळतीच्या समस्या खूप जास्त वाढलेल्या असतील, तर ही रेमेडी नक्की तुम्ही अप्लाय करून बघा. तर आता हे शॅम्पूचं जे आपण टॉनिक तयार केलेलं आहे, आता हेअर वॉश करत असताना आपल्याला हे यूज करायचं आहे आणि त्याआधी आपल्याला जो आपण हा हेअर डाय तयार केलेला आहे तो केसांवर अप्लाय कसा करायचा ते देखील नक्की बघा. तर आता या ठिकाणी शॅम्पूचं जे पाणी आहे ते प्रीमिक्सर आपण आता तयार करून ठेवलेलं आहे. तर हेअर वॉश करायच्या आधी आपल्याला जे आपण हेअर डाय तयार करून ठेवलं आहे ते आता कशा पद्धतीने लावायचं ते या ठिकाणी बघून घेऊया. तर कुठलाही कॉटन पॅड घ्या किंवा तुम्ही स्प्रे बॉटलच्या मदतीने देखील या ठिकाणी हे सिरम केसांवर अप्लाय करू शकतात. तर बघू शकताय तुम्ही किती छान डार्क असा कलर आलेला आहे. व्हाईट कॉटन पॅड आपण याच्यामध्ये ॲड केलेला होता, तर पूर्ण असा तो ब्राऊन रंगाचा झालेला आहे. तर आता हा एक आपल्या स्काल्पमध्ये आणि केसांमध्ये आपल्याला पूर्ण केसांवर हे अप्लाय करायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटासाठी हे टॉनिक किंवा हे सिरप आपल्याला अशा पद्धतीने केसांमध्ये लावून ठेवायचं आहे. तर पूर्ण मुळांपासून आपल्याला हे अप्लाय करायचं आहे, जेणेकरून त्याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळेल. तर स्प्रे बॉटलच्या मदतीने देखील तुम्ही केसांवर हे अप्लाय करू शकतात आणि ही रेमेडी फ्रेश बनवूनच केसांवर अप्लाय करा, जेणेकरून त्याचा रिझल्ट हा खूप सुंदर असा बघायला मिळेल. तर बघू शकताय तुम्ही हेअर वॉश केल्यानंतर किती छान असा केसांना देखील कलर आलेला आहे. त्याचबरोबर केस हे स्मूथ, सिल्की आणि शायनी देखील झालेले आहेत. नक्की तुम्ही ही रेमेडी बनवून बघा आणि केसांवर अप्लाय करून बघा. तर चला आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत. बाय.